नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे नैसर्गिक शेती किंवा जी आपण सेंद्रिय शेती म्हणतो ती का होत नाही. नैसर्गिक शेती करण्यासाठी काय करावं लागतं किंवा जे आपण म्हणतो सेंद्रिय शेती आज मोठ्या प्रमाणावर लोक करताना दिसत आहेत आणि ती शेती लोक का करत नाही, म्हणजे शेतकरी त्याकडे का वळत नाहीत आणि त्यामागची जी काही महत्त्वाची कारणं आहेत आणि जेव्हा गाव खेती योजना येईल त्यावेळेला ही सेंद्रिय शेती कशा प्रकारे करता येईल आणि त्यामधून शेतकऱ्यांना कशा प्रकारचा नफा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याबद्दलचीच माहिती देत आहेत गाव खेतीचे संशोधक डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे. बघूयात त्यांच्याच शब्दात. मी आपल्यासाठी कशा प्रकारे चांगलं अन्न मिळेल या गाव खेतीच्या माध्यमातून आणि त्यासाठी ह्या गाव खेती पुस्तकातील नैसर्गिक शेती हे एक माझं इंडिकेटर आहे आणि ह्या इंडिकेटरच्या माध्यमातून नैसर्गिक शेती कशी करावी, नैसर्गिक शेतीचे न केल्यामुळे काय दुष्परिणाम होत आहेत याचं मी संपूर्ण विश्लेषण करणार आहे. आणि यात आता नैसर्गिक शेती का होत नाही, कारण आपल्याला सर्वांनाच नाही तर या समस्त जीवसृष्टीतील जीवमात्रांना चांगल्या प्रकारचे अन्न निर्मिती करणारा हा फक्त आणि फक्त शेतकरी आहे. आणि मग हा शेतकरी शेती करताना सेंद्रिय शेती म्हणा, नैसर्गिक शेती म्हणा, जैविक शेती म्हणा, हे सगळं एकच आहे. तर ही नैसर्गिक शेती का होत नाही या बाबतीत मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि याचा समावेश गाव खेती संकल्पनेत केलेला आहे. त्याचं स्पेशल इंडिकेटर आहे, सूचक आहे. तर बघा, समस्त विश्वातील सजीव जन्मल्यापासून जास्तीत जास्त जीवन जगण्यासाठी म्हणजे आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करीत असतात, परंतु यातील मनुष्यरूपी प्राण्याने आपल्या हव्यासापोटी, स्वार्थासाठी, स्वहितासाठी निसर्ग नियमांची पायमल्ली केली जात आहे. पंचमहाभूतांची चेष्टा करून समस्त जीवसृष्टीचे जीवन आयुष्य धोक्यात आणत आहे. कोण आणत आहे? तर हा मानवरूपी प्राणी. भोगविलासी वृत्ती बळकावली आहे. आज सर्वसाधारण माणूस सुद्धा राजभोगातील म्हणजे जसे राजे जीवन जगत होते तसे जीवन जगत आहेत, तरी पण सुखी समाधानी नाहीत. सर्व सुखे समाधानांचा उपभोग साधारण माणूस भोगत आहे, परंतु उदंड विलासी भोगवृत्तीमुळे मनुष्य प्राणी समस्त जीवांचे आयुष्यमान कमी करण्यात यशस्वी होताना दिसतो. मनुष्य प्राणी यशस्वी होत आहे असे चित्र आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात, कारण अनेक जनावरे, अनेक प्राणी, पक्षी यांची संख्या कमी होताना दिसते आहे. म्हणजेच हा आपल्या सृष्टीचा जो भाग आहे ज्याच्यामुळे आपण जिवंत आहेत तेच मानवरूपी प्राणी हा कमी करण्यात यशस्वी होताना दिसतो. समस्त जीवांचे आयुष्य, जीवनमान, कालावधी हा त्याच सजीवात मिळण्याच्या अन्नाच्या गुणवत्तेवर असतो. म्हणजे आपण जे जीवन जगतो यांचं अन्न म्हणजे आपलं अन्न किंवा सजीवांचं अन्न हे कशा गुणवत्तेचे आहेत. चांगले असेल तर नक्कीच 2 दिवस आयुष्यमान हे चांगले राहणार. हे आपण आपल्या पूर्वजांकडनं पण पाहिलं आहे, कारण त्यांनी अगदी गुणवत्तापूर्ण चांगल्या प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे ते 100 वर्षाच्या पुढे जगत आहेत. परंतु आज आयुर्मान कमी झालंय. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी शेतात जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतीत रासायनिक खते, रासायनिक औषधे, अतिशय विषारी औषधे याचा वापर करून विषमुक्त नाही विषयुक्त अन्न आपणास खाऊ घालत आहे. यास मुख्य जबाबदार कोण? आपण जे विषयुक्त अन्न खातोय याला मुख्य जबाबदार कोण आहे, हा माझा प्रश्न आहे. सर्वांगाने विचार केला तर लक्षात येते की शहरवासियांना स्वस्तात अन्नधान्य पाहिजे. आपल्या विलासी वृत्तीसाठी काही एक विचार न करता लाखो रुपये खर्च करतात. आता मी बघितलेलं सांगतो. एक TV दुकानात बसलो होतो, एक जोडपं आलं. त्यांचं बजेट होतं फक्त 50,000चं, तर त्यांनी TV विकत घेतला 1 लाखाचा आणि 50,000चं कर्ज काढून तो TV घरी नेला. परंतु शेतकऱ्याकडे जर म्हणजे भाजीपाला काही खरेदी करायला गेले तर 10 रुपयाची जुडी असेल तर ती 5 रुपयाला 1 देतो किंवा 10 रुपयाला 2 देतो का, असं आपण बार्गेनिंग करतो. काय चाललंय? कृषी मालाची वाजवी किंमत देण्यास तयार नाहीत. या ठिकाणी नमूद करावं असे वाटते की मनुष्य कशासाठी कमवतो? आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी अन्न हा मुख्य घटक आहे आणि हे अन्न शेतीतून येते. आपल्या शहरात अन्न तयार होत नाही. शहरात कॉन्क्रीट जंगल आहे, कसं एक साधं झाड लावू शकत नाही अशी जागा आहे. तर मग आपलं अन्न हे गावातूनच येतं आणि गावातल्या शेतीतून येतं.
मग शेती करणाऱ्याला त्याच्या कमाईचा मोबदला मिळत नाही. म्हणून जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी शेतकरी विषारी घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे. या ठिकाणी अजून मला एक नमूद करावंसे वाटते, तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी गेले तर दुकानदार जी किंमत सांगेल ती किंमत गुपचूप मोजून ती वस्तू घेऊन येतात घरी. परंतु ज्याच्या अन्नावर, अन्नधान्यावर, फळांवर, भाजीपाल्यांवर जीवन कंठित करत असो त्याचा माल कमी किमतीत आपण काय घेतो? शेतकरी बाजारपेठेत माल विकतच नाही, तर कृषी माल व्यापाऱ्यांना फक्त देण्यासाठी जातो. कारण कृषी मालाची किंमत ही व्यापारी ठरवतो. शेतकऱ्याला, म्हणजे इथं मालक चोर आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत कळून माल विक्री होत नाही. यामुळे शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळतच नाही. तर मग शेतकरी तरी कसा विषमुक्त, गुणवत्तापूर्ण, साजूक कृषी माल आपल्याला देईल? नाही देऊ शकत. कारण त्यालाही संसार आहे शेतकऱ्याचा. शेती करून जर कधी संसार चालत नसेल शेतकऱ्याचा, तर मग तो जास्त उत्पन्न काढायचा प्रयत्न करणार आणि जास्त उत्पन्न काढण्यासाठी रासायनिक खते, विषारी यांचा वापर करूनच जे काही अन्न पिकेल ते आपल्याला पर्यंत मिळत आहे. सध्याची परिस्थितीच आहे. शेतकरी सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती, जैविक शेती करू लागला तर जनावरांचा चारा सुद्धा विषमुक्त व सकस राहील. त्यामुळे आपल्याला सकस दूध मिळेल. एवढेच नाही तर पक्षी, प्राणी, जीवाणू बरोबर समस्त जीवसृष्टी आरोग्यदायी होईल व मानवाचे जीवन सुद्धा जगणे सुलभ होईल. यात मात्र कुणाची शंका असण्याचं काही कारण नाही. सेंद्रिय शेती न करण्याची दुसरी बाजू, सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे अनेक प्रकारची खते, औषधं या निसर्गात उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीपासून तयार कराव्या लागतात. या निविष्ठा तयार करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आता जीवामृत खतं तयार करायची असेल, समजा जीवामृत तयार करायचं आहे किंवा दुसरे अनेक प्रकारची खतं, औषधं तयार करायची आहेत, तर ते सगळी प्रक्रिया शेतातच तयार करावी लागते आणि त्याला बराच वेळ लागतो. मग हा वेळ आताची जी पिढी आहे किंवा आताचे जे शेतकरी आहेत यांच्याकडे नाही असे ते म्हणतात. तो वेळ कुणीच द्यायला तयार नाही. तसेच अनेक प्रकारची सामुग्री जमवावी लागते. म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक जे घटक असतात ते इकडनं तिकडनं आणावे लागतात. या कटकटीमुळे शॉर्टकट मार्ग म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली विषारी औषधे व रासायनिक खतांचा वापर करणे. जसे वेगवेगळ्या पिकांवरील रोगांसाठी वेगवेगळी औषधे, आवश्यक वेगवेगळी खते बाजारात उपलब्ध आहेत. पैसे मोजून त्वरित उपलब्ध होतात व त्याचा परिणाम सुद्धा त्वरित दिसतो. जसं आपण आजारी पडलो तर आयुर्वेदिक जर औषधे घेतले तर त्याचा परिणाम हा थोडा उशिरा येतो, परंतु तो आपण कायमचा रोगमुक्त होतो. तसंच शेतीच्या बाबतीत आहे. हे रासायनिक वापरल्यामुळे ताबडतोब आपल्याला जमिनीवर रिझल्ट दिसतो. शेतीसाठी वेगवेगळी औषधे, खते बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रिया अनेक पुस्तकांमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा मी वाचन केलेलं आहे. परंतु ही सेंद्रिय औषधे, खते बनवण्यासाठीची नुसके म्हणजे पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन कुणीही करीत नाही. म्हणून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीकडे शेतकरी पाठ करून जातात, म्हणजे दुर्लक्ष करतात. सेंद्रिय शेती नको बाबा. तिसरे कारण, सेंद्रिय मालाचे प्रमाणीकरण सहज होत नाही. शेती होते गावात आणि प्रमाणीकरण होते महानगरात. आता हे जे सेंद्रिय सध्याच्या प्रचलित नियमाप्रमाणे शेती लहान लहान गावांमध्ये होते, परंतु हे जे प्रमाणीकरण जर करायचे ठरलं, म्हणजे ही खरोखर हा माल सेंद्रिय असं प्रमाणीकरण करायचं म्हटलं तर मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा महानगरात हा सगळा डाटा पाठवावा लागतो आणि मग प्रमाणीकरण होतं. त्याच्यासाठी खूप मोठी क्लिष्ट, त्रासदायक प्रक्रिया आहे. तर मग सर्वसाधारण शेतकरी प्रमाणीकरण प्राप्त करूच शकत नाही. या ठिकाणी माझे सत्य अनुभव मी तुम्हाला कथन करतो. एका शास्त्रज्ञांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं, तरुणजी, माझ्याकडे सेंद्रिय बाजरी आहे आणि मला किलो मागे फक्त ₹1 जास्त पाहिजे. परंतु ही बाजरी म्हणजे क्विंटल मागे ₹100, परंतु ही बाजरी कुणीही घ्यायला तयार नाही.
का तर 1 रुपया जास्त द्यावा लागतोय. त्या शास्त्रज्ञांनी मला असं सांगितलं की आपल्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना चांगला माल खायचाच नाही असं दिसतंय. आता माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे की जेव्हा व्यापारी माझ्याकडे सेंद्रिय सीताफळ घेण्यासाठी येतात तर त्यांना मी अतिशय नम्रपूर्वक समजून सांगतो की हा सेंद्रिय माल हे माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तरी सुद्धा किलो मागे 1-2 रुपया मला देण्यास तयार नाहीत. ते म्हणतात लोकांना चांगला माल नको आहे, गुणवत्तापूर्ण माल नको आहे, त्यांना फक्त फुकटात किंवा स्वस्तात असा माल पाहिजे. तर मग कसं होईल, कशी होईल नैसर्गिक शेती? नाही होऊ शकत. ज्या अन्नावर आपण जीवन जगतो ते कसेही असले तरी चालेल, परंतु स्वस्तात आणि फुकटात पाहिजे. यावरून लक्षात येते की माणूस उद्दंड झाला आहे, त्याला त्याच्या आरोग्याची काळजी नाही आणि हे दिसतं पण आहे. फक्त विलासी वृत्तीने आयुष्य जगता आले पाहिजे. आज आपल्या भारतात सर्वात जास्त मेडिकलवर म्हणजे औषधांवर खर्च होतोय. हे मी नाही सांगत, WHO सांगते. जगातील सर्व देशांमध्ये जर कधी औषधांवर खर्च होत असेल तर फक्त आणि फक्त भारतात. अहो याच्यामुळे पंजाबमध्ये जी कॅन्सर ट्रेन चालते ही कशामुळे चालते? कारण पंजाबचे शेतकरी हे गव्हाच्या पिकात तणनाशक पासून तर गहू हातात येईस्तोवर अनेक प्रकारचे रासायनिक खतं, अनेक प्रकारचे रासायनिक औषधं मारून तो गहू काढतात. आणि मग मग लोकांना चांगलं अन्न मिळूच शकत नाही, गुणवत्तापूर्ण अन्न मिळू शकत नाही. अशा ह्या ट्रेन बंद व्हाव्यात असं मला वाटतं. कारण ही कॅन्सर ट्रेन हा एक खूप मोठा धब्बा आहे आपल्या लोकांना, कारण शेतकऱ्यांना नाही. कारण शेती परवडत नाही म्हणूनच हा प्रकार केला जात आहे. तर मग बंधूंनो, जर थोडासा विचार करा आणि मला सांगा, आपले जीवन आरोग्यदायी जगायचे असेल तर सेंद्रिय विषमुक्त अन्न खाल्ल्याशिवाय पर्याय नाही, गुणवत्तापूर्ण अन्न खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी सेंद्रिय माल 2 पैसे जास्त देऊन खरेदी करूया, तरच आपला भारत सशक्त लोकांचा तयार होईल. सशक्त लोकांचा नाही तर दीर्घायुष्य तयार होईल. व शेतकऱ्यांनाही 2 पैसे जास्त मिळाल्याने शेतकरी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, जैविक शेती हे करू लागतील. याचे पर्यायाने पर्यावरण सुद्धा चांगले होईल. तर मग मी विनंती करतो की सेंद्रिय माल खरेदी करणार ना, बघा इच्छा असेल तर, चांगलं जगायचं असेल तर सेंद्रिय मालाशिवाय पर्याय नाही. हा झाला आपल्या बाबतीतचा प्रश्न. सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा पर्यावरणाचा. आता ह्या विषारी घटकांमुळे जो शेतकरी जास्त उत्पन्न काढायच्या नादात हे पर्यावरण म्हणजे याच्यातले जे मुख्य घटक आहेत, जल, जमीन, जनावरे, जंतू आणि जंगल यांना जर वाचवायचं असेल तर नैसर्गिक शेती केली पाहिजे. नाही तर याचे जे दुष्परिणाम आहेत हे आपल्याला पुढील काही काळात, आता सुरुवात झालेली जाईल दुष्परिणामची, कारण अनेक रोग लोकांना लागत आहेत. माझ्या मते 50-60 वर्षापूर्वी डायबिटीज, हार्ट अटॅक हे जे काही होतं हे आपल्या भारतात मी तरी ऐकत नव्हतो. माझ्या बरोबरचे जे बंधू आहेत ते पण त्यांनीही कधी ऐकलं नाही. पण एवढ्या 10 वर्षात मात्र हे याचं प्रमाण खूप मोठ्या पातळीवर वाढलेलं आहे. याला कारण काय? तर आपलं महत्वाचं बघा, मनुष्य अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टींवर जीवन जगतो. याच्यातील महत्वाचा, अतिमहत्वाचा घटक म्हणजे अन्न. आणि ते अन्न जर कधी साजूक, गुणवत्तापूर्ण जर नसेल तर मनुष्य जीवनाचा जो कालावधी आहे तो सुद्धा कमी होत आहे, म्हणजे आयुर्मान कमी होत आहे. बघा ना, 50 काय पण 30-40 वर्षाच्या माणसाला सुद्धा हार्ट अटॅक येतोय आणि मरतायत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपली माणसं हे चांगले राहिले पाहिजेत, हा माझा उद्देश आहे. आणि यासाठी समस्त शहरवासियांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे 2 पैसे शेतकऱ्यांना जास्त दिले आणि विषमुक्त अन्नाची मागणी करायला लागले, म्हणजे फळे भाजीपाला जर मागणी करायला लागले तर ही जी नैसर्गिक शेती आहे ही पण व्हायला सुरुवात होईल आणि आपला भारत देश सशक्त भारत देश म्हणून तयार होईल. मित्रो, पुढील याच्यात ही नैसर्गिक शेतीची नोंदणी कशी होते हे मी आपल्याला सांगणार आहे आणि ती होऊन का होत नाही लवकर हे पण मी सांगणार आहे.
मित्रो, या ठिकाणी मी आपल्याला गावखेतीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे व्हिडिओ बनवून टाकतोय, तर आपण ते पाहून लाईक सबस्क्राईब तर कराच, त्याचबरोबर आपल्या मनातील विचार मांडा, जेणेकरून मला अजून चांगलं काही करता येईल. तर मंडळी, नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती का होत नाही याबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.